सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या चर्चेदरम्यान एक अत्यंत स्फोटक आणि नाट्यमय प्रसंग घडला। हा प्रसंग होता देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्यातील एका पुस्तकावरून झालेला थेट संघर्ष। गंमत म्हणजे ज्या पुस्तकावरून संसदेत गदारोळ झाला ते पुस्तक अद्याप बाजारात आलेलेच नाही। ते पुस्तक आहे भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांचं फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी। त्या पुस्तकातील काही पाने जेव्हा राहुल गांधींनी संसदेत वाचली तेव्हा सत्ताधारी बाकांवर एकच खळबळ उडाली। नक्की काय होतं त्या पानांवर? राहुल गांधींनी सरकारला कसं घेरलं आणि भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्या एका भाषणाने या वनव्याला कशी ठिणगी टाकली, या सगळ्या घटनाक्रमाची आणि संसदेत झालेल्या या अभूतपूर्व गोंधळाची आज आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सत्ताधारी पक्षाकडून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या भाषण करत होते। तेजस्वी सूर्या हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात। त्यांनी आपल्या भाषणात थेट काँग्रेस पक्ष आणि विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केलं। त्यांनी सभागृहात अत्यंत आक्रमकपणे मांडणी केली की जेव्हा जेव्हा सीमेवर तणाव निर्माण होतो, चीन किंवा पाकिस्तानी कुरापत करतात, तेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी शत्रू राष्ट्रांच्या नॅरेटिव्हला, त्यांच्या प्रचाराला बळी पडतात। तेजस्वी सूर्या एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी असाही आरोप केला की राहुल गांधींची विधाने ही भारतीय सैन्याचे मनोधैर्य खच्ची करणारे आहेत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थितीबद्दल ते सतत खोटे बोलून देशात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत। तेजस्वी सूर्या यांचं भाषण संपलं। सत्ताधारी बाकावरून बाके वाजवून त्यांचं स्वागत झालं। पण हेच भाषण राहुल गांधींच्या हातात एक आयतकोलीत देणार होतं याची कल्पना त्यावेळी कदाचित कुणालाच नसावी। जेव्हा राहुल गांधी आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्या हातात कुठलीही सरकारी फाईल नव्हती, तर एक मासिक होतं। ते मासिक होतं द कॅरावान। त्या मासिकात छापून आलं होतं भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या अद्याप प्रकाशित न झालेल्या आत्मचरित्रातील काही अत्यंत स्फोटक भाग। राहुल गांधी म्हणाले, भाजपचे खासदार आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत। ते म्हणतात आम्ही सैन्याचे मनोधैर्य खच्ची करतोय। पण आज मी जे वाचून दाखवणार आहे ते माझे शब्द नाहीत, ते काँग्रेस पक्षाचे शब्द नाहीत, ते शब्द आहेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच नियुक्त केलेल्या माजी लष्कर प्रमुखांचे। आणि ते शब्द सत्य सांगत आहेत। ते सरकार लपवू पाहत आहे। राहुल गांधींनी पहिला आणि सर्वात मोठा राजकीय बॉम्ब टाकला तो अग्निपथ या योजनेवर। गेल्या काही वर्षांपासून अग्निपथ योजनेवरून देशात आणि विशेषतः तरुण वर्गात आणि संरक्षण तज्ज्ञांमध्ये प्रचंड चर्चा आणि काही प्रमाणात रोष होता। सरकारचं आजवरचं म्हणणं होतं की लष्कराला तरुण करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही योजना खुद्द लष्कराने सुचवली होती। पण राहुल गांधींनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत सरकारचा हा दावा पूर्णपणे उघडा पाडण्याचा प्रयत्न केला। राहुल गांधी संसदेत म्हणाले, सरकारने देशाला सांगितलंय की अग्निपथ योजना लष्कराची मागणी होती। पण जनरल नरवणे आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहितात की ही योजना लष्कराने मागितलीच नव्हती, ही योजना लष्करावर वरतून लादली गेली। राहुल गांधींनी पुढे सांगितलं की लष्कराने मुळात टूर ऑफ ड्युटी नावाची एक छोटी संकल्पना मांडली होती, ज्यामध्ये केवळ काही मर्यादित सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना कमी काळासाठी सैन्याचा अनुभव देण्यासाठी सामावून घेण्याचा विचार होता। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राहुल गांधींनी एम नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भ देत सांगितलं की जेव्हा ही अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली तेव्हा खुद्द हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुखांसाठी तो एक मोठा धक्का होता। म्हणजेच ज्या योजनेचा देशाच्या संरक्षणावर आणि सैन्याच्या रचनेवर इतका मोठा परिणाम होणार होता त्याबद्दल खुद्द सेनादलांच्या प्रमुखांनाच अंधारात ठेवण्यात आलं होतं। या आरोपांमुळे सभागृहात अस्वस्थता पसरली असतानाच राहुल गांधींनी दुसरा आणि अधिक संवेदनशील विषय काढला। तो होता चीन आणि लडाख सीमेवरील परिस्थिती। हे प्रकरण अधिक गंभीर होतं कारण ते थेट राष्ट्रीय सुरक्षेशी आणि पंतप्रधानांच्या एका जुन्या विधानाशी संबंधित होतं। गलवान संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की ना तिथे कोणी घुसलं आहे, ना तिथे कोणी आपली पोस्ट बळकावली आहे। राहुल गांधींनी नेमका हाच धागा पकडला। ते म्हणाले, पंतप्रधानांनी देशाला खोटं सांगितलं आणि याचा पुरावा आता जनरल नरवणे देत आहेत। राहुल गांधींनी 31 ऑगस्ट 2020च्या त्या भयानक रात्रीचा प्रसंग संसदेत मांडायला सुरुवात केली। त्या रात्री पूर्व लडाखमधील रेचिनला या खिंडीजवळ परिस्थिती काय होती याचं वर्णन जनरल नरवणे यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे। राहुल गांधी सांगू लागले, तुम्ही म्हणता सीमेवर सर्व शांत आहे,
पण जनरल नरवणे लिहितात की 31 ऑगस्ट 2020च्या रात्री चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे रणगाडे आणि सैनिक भारतीय हद्दीच्या आत इतके जवळ आले होते की भारतीय जवानांना तिथेच खंदक खणून युद्धासाठी तयार राहावं लागलं होतं. चिनी रणगाडे भारतीय जवानांच्या अगदी जवळ आले होते. आमचे जवान त्यांचे निरीक्षण करत होते. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकला असता. दोन्ही देशांची सैन्य युद्धाच्या उंबरठ्यावर उभी होती. राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला की जर सीमेवर इतकी गंभीर परिस्थिती होती, चीनी सैन्य इतकं आतमध्ये घुसलेलं होतं की त्यांचे रणगाडे दिसत होते, तर मग सरकारने संसदेत आणि देशाला हे का सांगितलं की सर्व काही सामान्य आहे? सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, चीनला की स्वतःची प्रतिमा? जेव्हा राहुल गांधी हे वाचून दाखवत होते तेव्हा संसदेत अभूतपूर्व गदारोळ सुरू झाला. सत्ताधारी बाकावरील मंत्री आणि खासदार जागेवरून उठले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. राजनाथ सिंह यांचा चेहरा गंभीर होता आणि त्यांनी एक मुद्दा, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा उपस्थित केला. राजनाथ सिंह म्हणाले, राहुल गांधी ज्या पुस्तकाचा संदर्भ देत आहेत ते पुस्तक अजून प्रकाशितच झालेले नाही. ते पुस्तक अजूनही संरक्षण मंत्रालयाकडे आणि लष्कराकडे पुनरावलोकनासाठी प्रलंबित आहे. सैन्यांच्या नियमानुसार कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याला किंवा विशेषतः माजी लष्कर प्रमुखाला पुस्तक लिहिताना संवेदनशील माहिती तपासावी लागते. ज्या पुस्तकाला अजून अधिकृत मान्यता मिळाली नाही, जे बाजारात उपलब्ध नाही, त्यातील अनधिकृत मजकूर संसदेत वाचून दाखवणं आणि त्याला अंतिम सत्य मानणं हे पूर्णपणे चुकीचं आणि नियमबाह्य आहे. त्यावर राहुल गांधी संतापून म्हणाले, तुम्ही ते पुस्तक रोखून का धरलं आहे? कारण त्यातलं सत्य तुम्हाला पचनी पडत नाही आहे का? हे माझे शब्द नाहीत, हे जनरल नरवणेंचे शब्द आहेत. तुम्हाला भीती वाटते की तुमची पोलखोल होईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळात अंतिम निर्णय दिला. त्यांनी राहुल गांधींना स्पष्ट शब्दात सांगितलं की संसदेच्या नियमानुसार आपण कोणत्याही गोष्टीचा संदर्भ देऊ शकत नाही जी पब्लिक डोमेनमध्ये अधिकृतरित्या उपलब्ध नाही किंवा ज्याची सत्यता आपण स्वतः पडताळून पाहिलेली नाही. हे पुस्तक प्रकाशित नाही, त्यामुळे तुम्ही त्यातील उतारे इथे वाचू शकत नाही. अध्यक्षांनी राहुल गांधींना त्या पुस्तकाचा संदर्भ देणे थांबवण्यास सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत जो भाग वाचला होता तो संसदीय कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतं आणि व्हायचा तो परिणाम साधला गेला होता. जरी संसदेच्या अधिकृत रेकॉर्डवरून तो भाग हटवण्यात आला असला तरी त्यातील मजकूर आणि राहुल गांधींचे आरोप संपूर्ण देशात पोहोचले होते. संसदेबाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, सरकार कसं घाबरलं आहे. त्यांना माहीत आहे की जनरल नरवणे यांनी अग्निपथ योजनेची आणि चीनच्या घुसखोरीची खरी कहाणी लिहिली आहे. सरकारला भीती आहे की जर हे पुस्तक बाहेर आलं तर त्याची राष्ट्रवादाची आणि सुरक्षेची जी प्रतिमा त्यांनी तयार केली आहे ती कोसळून पडेल. म्हणूनच ते एका माजी लष्कर प्रमुखाचा आवाज दाबत आहेत. या संपूर्ण प्रकरणातून काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत जे आजही अनुत्तरित आहेत. पहिला प्रश्न, खरंच अग्निपथ योजना लष्कराची गरज होती की तो PMOने घेतलेला एक आर्थिक निर्णय होता? दुसरा, गलवान आणि त्यानंतरच्या काळात विशेषतः 31 ऑगस्ट 2020च्या रात्री सीमेवर नक्की काय घडलं होतं जे अजूनही देशापासून लपवलं जात आहे? तिसरा महत्त्वाचा प्रश्न, एक माजी लष्कर प्रमुख ज्यांनी 40 वर्ष देशाची सेवा केली त्यांना निवृत्तीनंतर सत्य सांगण्याचा अधिकार आहे की नाही? की नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली इतिहासातील चुकांवर पडदा टाकला जाईल? राहुल गांधींचा आरोप हा होता की सरकार सत्य दाबतंय, तर सरकारचा असा दावा होता की राहुल गांधी अर्धसत्य पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. जनरल नरवणेंचे पुस्तक भविष्यात प्रकाशित होईल तेव्हा होईल किंवा कदाचित त्यातील संवेदनशील भाग वगळून ते प्रकाशित होईल. पण राहुल गांधींनी संसदेत तो आवाज उठवला आणि तेजस्वी सूर्या यांच्या टीकेला जे प्रत्युत्तर दिलं त्यामुळे एक गोष्ट नक्की झाली की बंद दाराआड घेतलेले निर्णय आणि सीमेवरील वास्तवाचा सरकारी दरबारी असलेल्या नोंदी यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आणि जोपर्यंत त्या पुस्तकातील मजकूर अधिकृतपणे समोर येत नाही तोपर्यंत हा राजकीय वाद असाच पेटलेला राहणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने नागरिकांपासून ही माहिती लपवली आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.